महाराष्ट्रातील जनतेने दिलेला आहे। मी आपण सर्वांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्रामध्ये व राष्ट्रवादी सरकार खूप मोठ्या संख्येनं येताना दिसत आहे। महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांसाठी केलेलं वैयक्तिक काम असत, माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून केलेलं काम असत, या सर्व कामाच्या जोरावरती महायुती सरकारला महाराष्ट्राच्या जनतेनं भरभरून आशीर्वाद दिलेला आहे। आज दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आपण बघतो या तालुक्याचे लाडके नेते आदरणीय सुभाषबापू देशमुख साहेब 2014 पासून ते 2024 पर्यंत दक्षिण सोलापूर तालुक्यातील असंख्य कामं जी भौतिक सुविधा असतील, व्यक्तिगत लेवलच्या काही कामं सर्वसामान्यांच्या असतील, अशा पद्धतीचे काम बापूंच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षामध्ये उभा केल्या कारणानं आज दक्षिणची जनता देखील मोठ्या प्रमाणात खंबीरपणाने उभा राहिलेला आहे। आणि हा विजय जो आहे हा सर्वसामान्य जनतेच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम माता भगिनी आणि बंधूंचा आशीर्वादाने मिळालेला विजय आहे। येणाऱ्या काळामध्ये आपण मतदान रूपी दिलेल्या आशीर्वादाचं निश्चितच तुम्हाला 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठं व्यक्तिगत लेवल असेल, भौतिक सुविधा असेल, कामाच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चितच याची परतफेड होताना दिसेल। बापू मागच्या 10 वर्षामध्ये केलेले कामाच्या जोरावरती आज मतदान घेतलेत। येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील असंख्य भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने कामं करण्याचा प्रयत्न बापूंचा असेल। आपण दिलेला आशीर्वाद निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यात विकासाच्या माध्यमातून बापू आपल्याला व्याजासह परत करतील अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो। आणि हा विजय संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी असतील, शेतकरी असतील, सर्व बंधू यांच्या या विजयामध्ये जो सिंहाचा वाटा होता यांना हा विजय मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला अर्पण करतो आणि थांबतो। आज 251 दक्षिण सोलापूर विधानसभेच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आदरणीय सुभाषबापू देशमुख साहेब यांना मोठ्या मताधिक्याने लीड मिळवून आज विजयी होते। विजयाचं कारण म्हणजे जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासाचं कामाचं जे प्राधान्य दिले आणि प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आज सुभाषबापू देशमुख साहेब यांनी केले। आज मोठ्या प्रमाणात जातीच्या पलीकडे जाऊन विकासाला मदत देण्याचा प्रयत्न मतदारांनी केले आहे। मी सर्व दक्षिण सोलापूर तालुक्यातील मतदार बंधू भगिनींचे आणि विशेष करून माता भगिनींचे मी विशेष आभार मानतो। आणि पुढच्या भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये आदरणीय सुभाषबापू देशमुख यांच्या प्रत्येक भाषणामध्ये जे म्हणले असते की दक्षिण सोलापूर मॉडेल म्हणून ओळखला जावा, अशा पद्धतीचं एक मॉडेल आदरणीय सुभाषबापू देशमुख करतील अशी मला खूप इच्छा आणि विश्वास आहे। आणि विकास करत असताना प्रत्येक नागरिकांना विश्वासात घेऊन आणि बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून पुढच्या भविष्यामध्ये आदरणीय सुभाषबापू देशमुख करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंद्रुपचं MIDC सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पहिल्यांदा आम्ही मागणी करणार आहे की मंद्रुपमध्ये MIDC ही व्हायलाच पाहिजे। आपण पहिला प्राधान्य त्या MIDCला द्यावं, कारण अनेक रोजगार नसल्यामुळे आपल्या गावातील मंद्रुप एवढा मोठा गाव असून लोकांचं स्थलांतरित होतं, त्यामुळे पहिला प्राधान्य आपण आदरणीय सुभाषबापूंना MIDCचा करणार आहोत। सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन करण्यात येईल आणि हा विजय सर्वसामान्याचा, गुंडागर्दीचा नसून, भटकेखोरांचा नसून आज हा सर्वसामान्याचा विजय झालेला आहे। मी आदरणीय सुभाषबापू देशमुखांना तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि अभिनंदन। विक्रमादित्य मताने महाराष्ट्रात विजय झालेला आहे। तसेच
सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये हॅट्रिक आमदार माननीय श्री सुभाष देशमुख साहेब यांचा जो प्रचंड अशा बहुमताने विजय झालेला आहे त्याचं मी सगळ्यात प्रथम अभिनंदन करतो। तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जे विकास कामं झालेले आहेत त्या बाजूने जनतेने कौल दिलेला आहे व येणाऱ्या 5 वर्षांमध्ये सुद्धा खूप अशी विकास कामे होणार आहेत आणि मी पुन्हा एकदा सर्व विजयी आमदारांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।